आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचे सहकारी नितीन पवार, आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र नाना पगार, आमचे फलटणचे सहकारी शिवरूपराजे कर्डेकर, आमचे कळवणचे नगराध्यक्ष कौतिकजी पगार, अर्जुनराव टिळे, अनेक ह्या परिसरातील जमलेले ओतूर आणि कळवणच्या परिसरातील जमलेले माझे सगळे शेतकरी बांधव, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी ही मिळालेली आहे, ती 91 पासून मिळालेली आहे। आज या गोष्टीला जवळपास 36 वर्ष पूर्ण झालेली आहे। आत्ताही 8व्यांदा मला माझ्या बारामती मतदारसंघामधून तिथल्या मतदारांनी लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलेला आहे। परंतु मी तिथली कामं करतच असतो, ते माझं कर्तव्य आहे। परंतु एकटा भाग पुढे जाऊन चालत नाही। महाराष्ट्राचा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा परिसर विकसित झाला पाहिजे, ही भावना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे आमची युती आहे, महायुती, इथं भारतीय जनता पक्षाचे पण अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित आहेत, काही माझ्या शिवसेनेचे पण पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित असतील, त्या सर्वांचा मी करू। आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी इथं नरहरी झिरवाळ असतील, त्याच्यामध्ये दादाजी भुसे असतील, त्याच्यामध्ये आमचे माणिकराव कोकाटे असतील, आम्ही सगळेजण मिळून हा राज्य सरकारचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। जनतेने खूप विश्वास टाकला, माझ्या नाशिक जिल्ह्याने पण खूप मोठा भरभक्कम पाठिंबा महायुतीला दिला। 15 जागापैकी जवळपास 14 जागा महायुतीच्या आल्यात। मालेगावची जागा अतिशय थोड्या फरकाने पराभूत झाली, नाही तर सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या पाठीशी उभं करण्याचं काम नाशिककरांनी केलं। त्याबद्दल मी नाशिककरांना धन्यवाद देतो, कळवणकरांना धन्यवाद देतो। आता आमची जबाबदारी आहे। नितीननी बोलत असताना त्याचा उल्लेख केला की मला पहिल्यापासून सकाळी लवकर कामाची सवय आहे। मी मंत्रालयामध्ये पण 8 साडेआठ वाजता जाणारा एक कार्यकर्ता आहे। साहजिकच लोकांचे प्रश्न असतात, आमदारांच्या बरोबर शिष्टमंडळ आल्यानंतर त्यांना आत येता येतं। आज मला स्वर्गीय A.T. पवार साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये माझा कळवणचा परिसर असेल, सुरगाचा परिसर असेल, या सगळ्या भागामध्ये विकास करण्याच्या करता शेवटपर्यंत आमचे पवार साहेब झटले। एक असा काळ होता की ओतूरचा हा जो डॅम्प आहे हा न झाल्यामुळे देखील लोकांनी आमच्या भावकीला पराभूत केलेलं होतं, हे पण आम्ही विसरलेलो नाहीये। पण ह्यावेळेस मात्र हे धरण आमच्याच भावकीने करून दाखवलं आणि आम्ही लोकांनी पुढाकार घेतला। मित्रांनो, साधारण धरणाच्या संदर्भातली माहिती जर द्यायचं झालं तर हे धरण 90 MCFचं आहे। 450 हेक्टर म्हणजे 1100 एकर, जवळपास 1100 सव्वा 1100 एकर एवढं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। त्यामध्ये धरण पूर्ण 96 मध्ये झालं, रोजगार हमीच्या योजनेमधनं झालं। परंतु दुर्दैवाने 72, 96 ह्या काळामध्ये जी धरणं झाली ही दुष्काळामध्ये केलेली धरणं होती आणि त्याच्यामुळे गळती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। आता इथं गळती होत होती, त्यामुळे नवीन प्रशासकीय मान्यता आणि 65 कोटी रुपयाची
ऑक्टोबर 24 मध्ये वर्क ऑर्डर दिली। त्या कामाची किंमत साधारण 45 कोटी रुपये आहे। कॉन्ट्रॅक्टर लोक इथं आहेत, मशिनरी लागलेली आहे। पावसाने जर साथ दिली, जरा उघडीप दिली तर काम बरंच आत्ता देखील उरकेल। पण साधारण टार्गेट पुढच्या जून 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं आहे। माझी शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो, ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं होत असतात त्यावेळेस स्थानिक लोक म्हणून तुम्ही पण जर काही कॉन्ट्रॅक्टरला अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये मदतीची भूमिका आपण गावकऱ्यांनी ठेवावी, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती। आज आल्यानंतर मला आमच्या नितीन पवारांना वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत। त्यामध्ये ओतूर धरणाचं काम आता चालू आहे। ते काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, भुसणी, दयाने गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाटसऱ्या होणं आवश्यक आहे। 1000 एकर शेतीला त्याचा उपयोग होणार आहे। उजवा कॅनॉल ने दह्यापर्यंत आणि डाव्या कॅनॉलनं ओतूर पर्यंत येथील वरचे थळ, खालचे थळ, गवाई पर्यंत पाटसरी होणे आवश्यक आहे। इथं एसी तुम्ही स्वतः आहात, हे निवेदन तुम्हाला देतो मी। त्याच्या संदर्भामध्ये तुमचे चीफ इंजिनियर कोण आहेत? मिसाळला पण दिखले मी पुढे आता गाडीतनं जाताना किंवा पुढच्या कार्यक्रमाला मिसाळला फोन लावून दे, तुम्ही पण मला कळवणपर्यंत चला। मी तुम्हाला म्हणजे मिसाळला सांगतो की या संदर्भामध्ये टेक्निकल दृष्ट्या जी माझ्या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे, जी आमच्या आमदारांनी मागणी केलेली आहे ती पूर्ण करायला काय अडचण आहे का? हा, मग त्याच्यामध्ये प्लॅन एस्टिमेट अंदाजे किती होईल? मग ते या 45 कोटीच्या बाहेरचं असेल। मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 65 कोटीची प्रमा दिलेली आहे आणि सुधारित प्रमा किंवा ईपीसी मध्ये मान्यता देण्याचा अधिकार स्पेशल रिपेअर्स मध्ये ते करू शकतो। हा, तर ते माझ्याकडे ईपीसी असते, मी निधी देईन, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही सुरुवातीला शब्द वापरला, तुम्ही काम केलं, आता 5 वर्ष आम्ही तुमचं काम करण्याची जबाबदारी आमची आहे। मी त्याच्यामध्ये कामाचा माणूस आहे, माझे आमदार लोक कामाची माणसं आहेत, आमचं महायुतीचं सरकार कामाचं आहे। त्यामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत, तिथं आम्हाला त्यांची मदत, अमित शाह साहेबांची मदत मिळते, नितीन गडकरींची मदत मिळते। इतर अशा राजकारणामध्ये आम्ही तिघच सरकारमध्ये असल्यामुळं तिथं कुठे अडचण येणार नाही। ह्या खात्याची जबाबदारी आम्ही यावेळेस महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री दिलेले। काही भागाची जबाबदारी आमचे राधाकृष्ण विखे पाटलांच्यावर दिलेली आहे। तुमचा भाग राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंडर येतो। आम्ही तापी खोरं, कोकणचा भाग आणि विदर्भाचा भाग हा गिरीश महाजनांच्याकडे दिलेला आहे। गोदावरी मराठवाडा हा सगळा भाग आहे तो आम्ही आणि कृष्णा खोरे महामंडळ म्हणजे जीएमआयडीसी आणि एमकेव्हीडीसी हे 2 महामंडळ, ही जबाबदारी आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांच्यावर दिलेली आहे। त्याच्यावर आपण तशी काळजी करू नका। ह्यामध्ये ओतूर धरणाची दुरुस्ती व्यवस्थितपणे केली जाईल। हा अनेक वर्षापासून प्रश्न मार्गी लावण्याच्या करता तुमच्या सगळ्यांची इच्छा होती। आपण सगळे शेतकरी आहोत, मी पण शेतकरी आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आम्हा लोकांना आहे आणि त्याच्यातून तुमच्याकडे कांदा असेल, द्राक्ष असेल, इतर जी काही तुम्हाला पिकं घ्यावीची वाटतात, आज एवढं क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर तुमचे शिवार पण हिरवगार होण्याच्या करता आणि त्याच्यातून तुमच्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता, तुमच्या भागातले तुम्हा लोकांचे संसार मार्गी लागण्याच्या करता मदत होणार आहे। कृषी खातं आपल्याकडेच आहे त्यांच्याकडे, त्याच्यावर त्याही खात्याच्या मार्फत जे काही सहकार्य उद्याच्या काळामध्ये तुम्हाला लागेल ते पण करण्याच्या करता आम्ही महायुतीचं सरकार कुठं कमी पडणार नाही। आता उद्याच्या 21 तारखेला खरीप पूर्वची मीटिंग आम्ही घेतोय। त्या मीटिंगच्या निमित्तानं बियाणं पण माझ्या शेतकऱ्यांना मिळेल का? पाऊस अंदमान निकोबार पर्यंत आलाय, ज्याला आपण मान्सून म्हणतो, तो वेळेतच केरळमध्ये येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे।
आणि केरळमध्ये आल्यानंतर तो आपल्या गोव्याकडे सरकतो आणि गोव्यातनं मग आपला सह्याद्री जो दऱ्याखोऱ्याचा भाग आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या अशा सगळ्या भागातनं आपल्याकडे तो सरकतो. ची परिस्थिती यंदा चांगली आहे असं अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. दरवर्षीच्या प्रमाणे पाऊस पडेल, थोडासा 103% पडण्याची शक्यता आहे. आता बरेच अंदाज अचूक होतात. आता आम्ही एआयच्या माध्यमातून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पाणी त्याच्यात कमी लागतं, खत त्याच्यात कमी लागतं, नवीन प्रकारची त्याकरता यंदा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद माझ्या शेतकरी बांधवांनो आपण त्या ठिकाणी केलेली आहे. काही महत्वाची पिकं आम्ही त्याच्यात धरली. ऊसाची ऊस घेतलाय, सोयाबीन, कापूस, त्याच्या संदर्भामध्ये कांदा, तसंच असे वेगवेगळी जी पिकं माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आम्ही करतो त्या पिकाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. ते यशस्वी झाल्यानंतर पुढच्या वेळेस अजून निधीची तरतूद करण्याच्या करता मी देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथराव शिंदे आम्ही सगळेच जण तुम्हाला सहकार्य करू. यंदा आम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटारीची बिलं ही तुमची माफ केलेली आहेत. 20,000 कोटी रुपयाचा भार हा राज्य सरकारने 44 लाख शेतकऱ्यांचा माझ्या महाराष्ट्रात आम्ही लोकांनी उचललेला आहे. संदर्भामध्ये आमचा आता प्रयत्न आहे की माझ्या शेतकऱ्याला आठवड्यातनं निम्मे दिवस रात्री वीज आणि निम्मे दिवस दिवसा वीज हे सूत्र आम्हाला बदलायचं आहे. आम्हाला दिवसा वीज द्यायची आहे आणि त्याकरता सोलरचा आम्ही उपयोग करून घेतोय. सूर्यप्रकाशावरून 9,500 मेगावॅट विजेचं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. त्याला करोडो रुपये आम्हाला लागले आहेत. परंतु आम्ही ते समाजाच्या करता, माझ्या शेतकऱ्यांच्या भल्याकरता रात्री अपरात्री पाणी देत असताना कधी बिबट्या येतो, कधी वेगवेगळे प्राणी, साप, विंचू काट्याची पण भीती माझ्या शेतकऱ्याला असते आणि त्याच्यामुळं घरातली पण लोक काळजी करतात. त्याच्याऐवजी दिवस उजाडला की माझ्या शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे, दिवस मावळला की तो आपल्या घरी आला पाहिजे, संसारात रमला पाहिजे, बायकामुळे सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे. अशा प्रकारचं सूत्र आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्याकरता खूप मोठा कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलेला आहे. कामं सोलरची मोठ्या प्रमाणात चालू आहे. असे बदल आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आपण काळजी करू नका. इतर बऱ्याच गोष्टी आहेत. ओतूरच्या धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने कॉन्क्रीटमध्ये सांडवा बांधण्याचं, तसंच नवीन धरणाच्या जुन्या धरणाचं मटेरियल न वापरता गुणवत्तेचं साधन साहित्य वापरण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं माझ्या चतुर्शृंगीच्या गडाच्या विकासासाठी देखील आम्ही निधी कमी पडून देणार नाही. कारण आपल्या जवळच आपली 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या आई सप्तशृंगी गडाच्या विकासाचा आराखडा आमच्या नितीन पवार आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि त्याच्यातनं आम्ही तो मंजूर केला. तिथंही निधी कमी पडू देणार नाही. कारण अर्थमंत्री म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. मी यंदाचा 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा राज्याला सादर केलेला आहे. तो सादर करत असताना जिथं काटकसर केली पाहिजे तिथं जरूर मी काटकसर करीन, जरूर आमचं सरकार काटकसर करील. पण जिथं मदतच केली पाहिजे, जसं माझ्या शेतकऱ्याला, जसं माझ्या लाडक्या बहिणींना पण जवळपास 12 महिन्याला दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे आम्ही 2.5 कोटी महिलांना मदत करतो आणि 45,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने उचललेला आहे. अशा पद्धतीने समाजातल्या सर्व घटकाला सुस्थितीत आणण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय. हे सगळं काम करत असताना आता हे धरणाचं काम बरेच दिवसाच्या करता होतं. त्याच्यावर नितीननी पण मला खूप मागणी केलेली होती की अजित पवार, तुम्ही मला माझ्या भागामध्ये कळवण आणि सुरगाणा, आरोग्य, सिंचन, रस्ते या सर्वच कामाकडे आता तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, मला निधी दिला पाहिजे. माझी जी शेतकऱ्यांची आणि माझ्या मतदारांची मागणी असेल ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे. मी पुन्हा माझ्या गावकऱ्यांना सांगतो की बाबा, अर्थमंत्री म्हणून मी हा निधी देणारच, ते माझं कामच आहे. आणि या मतदारसंघाच्या विकासाकडे इथली कामं निधी अभावी थांबलेली आहेत. या अशा प्रकारची वेळ मी तुमच्यावर येऊन देणार नाही. कारण तुम्ही मतदारांनी महायुतीचे आमदार या नात्याने नितीन पवारांच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आम्हा लोकांची आहे.
त्याच्यामुळे त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदिवासी बांधवांच्या विकासासाठी महाराष्ट्रात 80 पॅटर्न आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि आता 80 पॅटर्न या पुढच्या काळात अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. कळवण सुरगाण्याच्या विकासासाठी हा स्वर्गीय A.T. पवार साहेबांचा ध्यास होता आणि आता हाच सगळा ध्यास आमचा नितीन सर्वांच्या मदतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याच्याकरता काही मी इथं भेट द्यायला आलेलो होतो, थोडा उशीर झाला, त्याबद्दल माझ्या शेतकरी बांधवांनो मला व्यक्त करतो. कारण माझा आज सकाळी 2-3 ठिकाणी मतदान होतं, ते करून मला बारामतीहून निघावं लागलं, इंदापूरहून निघावं लागलं, त्यामुळे उशीर झाला. परंतु आज उन्हाची तीव्रता कमी आहे, त्याच्यावर एवढा काही उन्हाचा चटका बसत नाही. पुढे पण माझा कळवणचा कार्यक्रम आहे. ज्या प्रेमापोटी तुम्ही सगळ्यांनी आम्हा लोकांचं जे स्वागत केलं, जे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपलेपणा तुम्ही दाखवा. मी देखील तुम्हाला सतत मदत करत राहील हा शब्द देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.